एवढे छान छान ब्लाऊज. बाई ग, पण घामांपासून यांचं कसं संरक्षण करायचं? मैत्रिणींनो, हे स्वेट पॅड्स तुम्हाला माहिती आहेत का? कदाचित असतील सुद्धा माहिती. होतं काय की त्याच्यामुळे घामापासून आपल्या ब्लाऊजचं, महागड्या ब्लाऊजचं संरक्षण होतं. ब्लाऊज घालण्याच्या आधी बगलेमध्ये स्किनला चिटकवायचे, मगच ब्लाऊज त्याच्यावरून घालायचा, म्हणजे ब्लाऊज खराब होत नाही. नमस्कार, मी सुरेखा. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आपला आहे मागच्याच व्हिडिओवर आधारित असा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल खरंच मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करते. आपला जो मागचा व्हिडिओ होता तो तुम्ही पाहिलाच आहे की त्या व्हिडिओमध्ये साडीची घडी कशी घालायची. साडीचे अनेक घडी घालण्याचे प्रकार आहेत, पण कमी जागेमध्ये साडीची घडी घालून कमी जागेत जास्तीत जास्त साड्या कशा बसवायच्या यावर आपण तो व्हिडिओ बनवला होता. तर बऱ्याच जणींना तो व्हिडिओ आवडला, खूप छान वाटलं. आता बऱ्याच जणींच्या मला कमेंट आल्या आहेत. माझ्या काही मैत्रिणींनी सुद्धा मला फोन करून सांगितलं आहे की आता ह्याच साडीमध्ये ब्लाऊज कसा ठेवायचा, ब्लाऊजची घडी कशी त्याच साडीमध्ये बसवायची, तोही एक व्हिडिओ बनवून दाखव, कारण तुझा आधीचा व्हिडिओ आम्हाला खूप आवडलेला आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती ब्लाऊजची घडीच तुम्हाला दाखवणार आहे कशी बसवायची. पण त्याआधी मला वाटतं की थोड्याशा ब्लाऊज संदर्भात टिप्स द्याव्या. आता माझी सगळ्यात पहिली महत्वाची टिप्स असं सांगायचं आहे मला की आपण ज्या महागड्या साड्या घालतो, बनारसी साड्या, कांजीवरम साड्या, सिल्कच्या साड्या ज्या काही असतील किंवा पैठण्या असतात, बऱ्याच बायकांकडे कमीत कमी 2, 3, 4 तरी पैठण्या असतातच. तर होतं काय, ह्या साड्या आपण वेगवेगळ्या फंक्शन मध्ये 4, 5, 6 वेळा घालतो आणि मगच त्या ड्रायक्लिंगला देतो, कारण सतत ड्रायक्लिंगला देऊन सुद्धा साड्या खराब होतात. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे पण ब्लाऊजचं तसं नसतं. ब्लाऊज एकदा घातला की त्याला घामाचा वास येतो, शिवाय घामाचे डाग सुद्धा पडतात. मग होतं काय की ब्लाऊज मात्र आपल्याला धुवायला आपण घरी तर त्याला वॉश करतो किंवा काही ब्लाऊज आपल्याला ड्रायक्लिंगला द्यावेच लागतात. पण सतत ड्रायक्लिंग करून करून काय होतं की साडीच्या रंगामध्ये आणि ब्लाऊजच्या रंगामध्ये हळूहळू फरक पडायला सुरुवात होते. तर हे तर तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल. माझ्या बऱ्याचशा ब्लाऊजचा तोच प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे एवढ्या महागड्या आणि सुंदर साड्या, शिवाय आपण ते ब्लाऊज शिलाई तुम्हाला आता माहितीच आहे किती महाग आहे शिलाई. शिवाय त्याला आपण काही डिझाईन केली तर त्याची शिलाई अजूनही महाग जाते. कित्येक जणींचे ब्लाऊज तर 1,500, 2,000 पर्यंतही शिलाई असते त्या ब्लाऊजची. जशी आपण डिझाईन करू तशी ती शिलाई असते. तर मग असे ब्लाऊज आपण कॅरी कसे करायचे? तर आता हा माझा ब्लाऊज आहे. हा मी एकदाच घातला होता, पण अशा पद्धतीने त्याला घाम येऊन हा ब्लाऊज खराब झाला. आता काही ब्लाऊजचं काय होतं, रंगही उडून जातो, एकाच वापरामुळे त्याचा रंगही उडून जातो. मग एवढा चांगलं खर्च करून छान एक तर साडी शोधायला आपण किती प्रयत्न करतो, 4-4 दुकानांमध्ये वेळ घालवतो, तेव्हा कुठे आपल्याला मनपसंत साडी मिळते. मग एवढी मेहनत करतो आणि ब्लाऊजची काळजी तर घ्यायलाच हवी आपण. तर त्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे की त्यासाठी ना एक उपाय म्हणजे बाजारामध्ये आता हे आपल्याला मेडिकल मध्ये सुद्धा मिळतं, मेडिकल स्टोअर मध्ये किंवा पार्लर मध्ये किंवा जिथे ब्युटिकच्या वस्तू मिळतात तिथेही मिळेल. याला स्वेट पॅड्स म्हणतात. तर हे जे स्वेट पॅड्स आहे हे बगलेमध्ये ठेवण्यासाठी येतात आणि हे मला फार आवडले, कारण की ब्लाऊज साठी तर अतिशय उत्तम आहे. एवढा चांगला ब्लाऊज खराब होण्यापेक्षा एकदा असं घाम आला तर त्याचा रंग जातो, घामाचे डाग पडतात. तर हे असे पॅड्स आहेत. तर ह्या पॅड्स मध्ये वेगवेगळ्या साईज येतात. याच्यापेक्षा छोटी साईज सुद्धा येते आणि मोठी साईज सुद्धा येते ही. तर तुम्ही घ्याल तशी साईज आहे. तर याला हे तुम्ही पाहता हे स्टिकर येतात आणि हे स्टिकर आपण काढायचे. हे मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूला हे स्टिकर आहेत आणि हे असे बगलेमध्ये लावायचे. याने होतं काय, खरंच ब्लाऊज आपले सिल्कचे असतात ना, हे
घामापासून ब्लाऊजचा बचाव होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घामाचा जवळपास आपल्या कोणी उभं असेल ना तर घामाचा वास सुद्धा येत नाही, कारण आपण स्प्रे मारतो, सेंट वापरतो, स्प्रे वापरतो, कालांतराने 1.5-2 तासाने त्याचा सुद्धा वास निघून जातो की नाही. पण याच्यामुळे बराचसा बचाव होतो घामाच्या वासापासून. तर मला हे पॅड्स एक खूप आवडले. तर बऱ्याच मला स्वतःलाच माहिती नव्हतं, आता मला हे माहिती झाले तर म्हटलं तुम्हाला सुद्धा याची माहिती द्यावी. बऱ्याच जणींना याची माहिती असणारच, पण असो काही जणी माझ्यासारख्याही असतात की ज्यांना उशिरा माहिती मिळते, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित तुम्हाला हे आवडेल. आणि एवढे महागडे ब्लाऊज जर तुम्हाला टिकवायचे असतील, खराब होण्यापासून वाचवायचे असेल, तर हे पॅड्स तुम्ही नक्कीच घ्या. याला स्वेट पॅड्स म्हणतात. मैत्रिणींनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे स्वेट पॅड ब्लाऊज घालायच्या आधी स्किनला इथे घालायचे, मगच वरून ब्लाऊज घालायचा. अशी कृती करायला विसरू नका. आता दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे ब्लाऊज धुण्याची. तर प्रत्येक वेळेस फक्त ब्लाऊज कुठे देणार ना ड्रायक्लिंग साठी. काही ठिकाणी फक्त ब्लाऊज घेतही नाही ड्रायक्लिंगला. मग करायचं काय, तर आपण हा ब्लाऊज व्यवस्थित जर हाताळला तर घरी सुद्धा खूप छान पद्धतीने तो ब्लाऊज आपण वॉश करू शकतो. तर त्यासाठी करायचं काय की जे आपण कपडे धुण्याचा साबण किंवा कपडे धुण्याचं डिटर्जंट आहे ते आपण सिल्कच्या ब्लाऊजला वापरायचं नाही. मग काय वापरायचं ब्लाऊज धुण्यासाठी, तर आपला जो केसांचा शॅम्पू आहे ना, तो शॅम्पू अगदी थोड्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि त्या पाण्यामध्ये हा सिल्कचा ब्लाऊज बुडवून हिसाळून काढायचा. कारण की तो खूप जोराने आपण धुवायचा नसतो, कारण ते सिल्क लगेच फाटतं. शिवाय जर तुम्ही हे पॅड्स वापरले तर बऱ्यापैकी ब्लाऊज सुरक्षित राहतो, त्याला डाग पडत नाही, म्हणजे त्याला ब्रश करायची तर गरजच पडत नाही. मग अशा पद्धतीने आपण शॅम्पूच्या पाण्यामध्ये ब्लाऊज धुवू शकतो. आता सख्यांनो, तिसरी महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे आपण घरीच ब्लाऊज धुतला आहे, घरीच वाळवला आहे, मग आता त्याला इस्त्री करायची आहे. तर इस्त्री करताना घेण्याची दक्षता. बऱ्याच जणींचं काय होतं, ब्लाऊज घरी इस्त्री केल्यावर ते जळतात. त्याला कारण की सिल्कच्या ब्लाऊजला जास्त तापलेली इस्त्री चालत नाही. अतिशय कमी तापलेली कोमट असं तापलेली इस्त्री लागते. पण एवढ्या ह्याच्यात त्याच्या कधी कधी चुरगळलेलं असतं, त्या घड्या सुद्धा जात नाही, मग ती अजून तापवावीच लागते. मग करायचं काय, तर त्यासाठी काय करायचं, एक दुसरा कॉटनचा कपडा त्या ब्लाऊजवर टाकायचा आणि वरून त्या कॉटनच्या कपड्याला इस्त्री करायची. म्हणजे ऑटोमॅटिक ब्लाऊजचं संरक्षण त्या गरम वाफेपासून होतं आणि चुरगळलेल्या ब्लाऊजला सुद्धा खूप छान इस्त्री होते. तर ह्या होत्या 1-2 महत्वाच्या टिप्स. अजूनही तुमच्याकडे काही छान छान टिप्स असतील तर नक्की कमेंट मध्ये मला टिप्स द्या, कारण मी सुद्धा शिकते आहे तुमच्याकडून. अजून मला चांगली माहिती मिळाली तर मलाही त्याचा फायदा होईलच. आता पाहूया ब्लाऊजची घडी कशी करायची. आता ब्लाऊजची घडी घालण्याआधी ब्लाऊजची हुकं आपण व्यवस्थित लावून घ्यायची आहेत. अशा प्रकारे ब्लाऊजची हुकं लावून घ्यायची आहेत. आता ही आपली साडी आहे. या ब्लाऊजचे हात असे थोडे बाहेर जातात, तर त्यासाठी ते इथे जरी जेवढी आहे तेवढी ते फोल्ड करून घ्यायचे ते हात थोडेसे, म्हणजे ते बरोबर ह्या घडीवर येतात ते हात. आता अशा प्रकारे थोडा वर घ्यायचा हा ब्लाऊज. आता ही अशी घडी, पुन्हा ही वरून अशी घडी, हा इथे फोल्ड करायचा. आता ही तुमच्या छोट्याशा साडीमध्ये तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसलेला आहे आणि अजिबात ब्लाऊज चुरगळत नाही, कारण मी हे अशाच पद्धतीने करते. तर असंच मी ही दुसरी साडी सुद्धा ठेवलेली आहे.
तर मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आयडिया? तुमच्याकडे सुद्धा अशाच नवनवीन आयडिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की पाठवा, कारण मला सुद्धा तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. किंवा माझा व्हिडिओ अजून कोणी मैत्रिणी पाहत असतील तर त्यांना सुद्धा तुमच्या कमेंटमधून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ मी दाखवणार आहे की सिंथेटिक साड्या कमी जागेमध्ये कशा ठेवायच्या. जर तुम्हाला तोही व्हिडिओ पाहायचा असेल की सिंथेटिक साड्यांची घडी कशी घालायची आणि कमी जागेत जास्तीत जास्त सिंथेटिक साड्या कशा ठेवायच्या, तर त्यासाठी सुद्धा मला कमेंट करा. तुमच्या कमेंट आल्या तर मी नक्की त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत नमस्कार.